फार प्राचीन काळातील गोष्ट. गंडकी नगरीच्या भव्य दरबारात चक्रपाणी नावाचा थोर राजा राज्य करत होता. प्रजेला सुखसमृद्धीत ठेवणारा राजा होता तो, पण त्याच्या आयुष्यात एकच कमी होती, संततीची. अखेर राजाने सूर्यदेवतेची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या आशीर्वादाने त्याला एक तेजस्वी पुत्र झाला, सिंधू. सिंधू जन्मतःच असामान्य होता. त्याच्या रूपात आणि तेजात एक विलक्षण दिव्यता होती. मोठा होताच सिंधूने आपल्या पिता चक्रपाणीच्या परंपरेला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या मनात एक महत्वाकांक्षा जागी झाली, त्रैलोक्याचे अधिपती होण्याची. सिंधूने देखील सूर्याची उपासना केली आणि कठोर तपश्चर्येने अमरत्वाचा वर प्राप्त केला. या वरदानामुळे तो उन्मत्त झाला. त्याने पृथ्वीवर राजांना नमवून आपले साम्राज्य स्थापन केले. पुढे तो स्वर्गलोकी पोहोचला. इंद्राला त्याच्या विशाल सैन्याने पराभूत केले आणि अमरावतीवर ताबा मिळवला. देवदानव युद्ध पेटले. विष्णू देखील सिंधूला रोखण्यासाठी युद्धभूमीत उतरले. पण सिंधूच्या सामर्थ्यापुढे ते देखील अपयशी ठरले. सिंधूने फक्त देवतांना पराजितच केले नाही, तर त्यांना गंडकी नगरीत कैद करून ठेवले. सिंधूच्या या उन्मत्ततेमुळे सर्वत्र हाहाकार माजला. देव, ऋषीमुनी आणि सामान्य लोक सगळेच भयभीत झाले. अशा स्थितीत सर्व देवांनी एकत्र येऊन श्री गणेशाची आराधना सुरू केली. कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना वचन दिले, मी लवकरच मयुरेश्वर म्हणून पार्वतीच्या पोटी अवतार घेईन आणि तुम्हाला या संकटातून मुक्त करी. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती. कैलास पर्वतावर पार्वती गणेश पूजन करत होत्या. त्यांच्या समोर ठेवलेली गणेश मूर्ती अचानक सजीव झाली. एका तेजस्वी बालकाचा अवतार घेऊन ती मूर्ती पार्वतीसमोर उभी राहिली. आई, मी तुझा पुत्र आहे, असे म्हणत त्याने पार्वतीला नमन केले. त्याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, सिंधुराजा, तुझ्या विनाशासाठी गणेशाचा अवतार झाला आहे. गणेशाने आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन मोरावर आरूढ होऊन गंडकी नगरी गाठली. त्याने प्रथम सिंधूच्या सरदार कमलासुराला आव्हान दिले. एक भयंकर युद्ध घडले आणि कमलासुराचा वध झाला. त्याचे शरीराचे तुकडे जेथे पडले तीच भूमी म्हणजे मोरगाव होय. यानंतर गणेशाने सिंधूशी थेट लढाई सुरू केली. सिंधूनेही आपले संपूर्ण सामर्थ्य पणाला लावले, पण गणेशाच्या पराक्रमासमोर तो टिकू शकला नाही. अखेर सिंधूचा वध झाला आणि गंडकी नगरीत कैद असलेल्या देवतांची मुक्तता झाली. या विजयानंतर गणेश भक्तांनी त्याच ठिकाणी श्री विनायकाची स्थापना केली. मोरावर आरूढ होऊन दैत्यांचा संहार करणाऱ्या गणेशाला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे नाव मिळाले. आज तेच ठिकाण अष्टविनायकांतील पहिला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे, मोरगावचा श्री मोरेश्वर. मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वसलेले आहे. मोरेश्वराचे मंदिर भव्य आणि देखणे आहे. मंदिरावर केलेले नक्षीकाम आणि हिरे जडवलेले डोळे भाविकांना मंत्रमुग्ध करतात. असे म्हणतात की समर्थ रामदास स्वामींना सुख करता दुःख हरता ही आरती याच मंदिरात स्फुरली होती. मोरगावचा मोरेश्वर हा केवळ एक गणपती नव्हे, तर भक्तांसाठी संकटहर्ता, सुखकर्ता आणि त्यांच्या जीवनाचा आधार आहे. म्हणूनच प्रत्येक गणेश भक्ताच्या जीवनात मोरगावच्या या पवित्र स्थळाला एक अनन्यसाधारण स्थान आहे.